नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील, हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, या ठिकाणी चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. थोडंसं या ठिकाणी घराच्या मागे किंवा आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं, त्याचा तुम्हाला बॅकग्राऊंडला बारीक बारीक आवाज येत असेल. ठीक आहे, काय हरकत नाही. अभ्यासाकडे, व्हिडिओकडे आणि नोट्स लिहून घेण्याकडे याच्याकडे लक्ष असू द्या. लिहून घ्या कालचा प्रश्न. आणि बरेच जण म्हटले की सर, तुमची जी काही व्हिडिओची स्पीड आहे ती थोडीशी कमी ठेवा. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही स्पीड आहे ती थोडी कमी करण्याचा प्रयत्न करतो. नक्की मला कमेंट करून सांगा, ही जी काही व्हिडिओची स्पीड आहे आता ही बरोबर आहे की अजून वाढवायची की अजून थोडी कमी करायची. ठीक आहे, लिहून घ्या प्रश्न. ज्योती सुरेखा वेन्नम या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर लक्षात घ्या, बऱ्याच जणांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आर्चरी म्हणजेच तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत. 2 पॉइंट लिहून घ्या. यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाणार. चीनमधील नानजिंग येथे झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज बनून भारतीय ज्योती सुरेखा वेन्नमने हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, इतिहास रचलेला आहे. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची ग्रेट ब्रिटनची एला गिब्सन यांच्या विरुद्ध तिनं ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे खेळाडू अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज बनलेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार. नाव आहे ज्योती वेन्नम, खेळाशी संबंधित आहे तिरंदाजी. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या मंत्रालयाने स्किलिंग फॉर AI रेडीनेस, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे SOAR हा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. या मंत्रालयाने SOAR नावाचा प्रोग्राम सुरू केला आहे. याचा फुल फॉर्म काय आहे? स्किलिंग फॉर AI रेडीनेस प्रोग्राम. ठीक आहे, शालेय शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणाचा समावेश करणे हा या प्रोग्रामचा मागचा उद्देश आहे. मला कमेंट करून सांगा, मग हे जे काही मंत्रालय आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, याचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा 100% विचारला जाणार. लिहून घ्या. भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त म्हणजे एक्स्ट्रीम पॉवर्टी मधून फ्री झालेलं पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? म्हणजेच भारतातील पहिलं अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणतं राज्य बनलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ही जी काय एक्स्ट्रीम पॉवर्टी असते, बरोबर का नाही, अत्यंत गरिबी असते, याच्यामधून मुक्त झालेलं पहिलं भारतातील राज्य कोणतं बनलं आहे? तर केरळ राज्य. लगेच काय करूया, बाकीचे जे काय मग प्रथम गोष्टी या ठिकाणी, घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत भारतामध्ये, त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही किती अभ्यास करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन UAE मध्ये. पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये. पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ. बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला ब्राझीलमध्ये. हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश. पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात? तर कुनो राष्ट्रीय उद्यान. पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क. पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपतमध्ये. आणि पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य बनलेलं आहे केरळ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फॉर बिंद्रा, अभिनव बिंद्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या.
2026 हिवाळी ऑलिम्पिक 6 फेब्रुवारी 2026 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान इटलीतील मिलान आणि कोर्टिना डी ॲपोन्झो येथे होणार आहे. आणि दुसरा पॉईंट, 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या मध्ये भारताचे पहिले वैयक्तिक आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेलं होतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. जसं हिवाळी ऑलिम्पिक असतं तसंच उन्हाळी ऑलिम्पिक देखील असतं, बरोबर का नाही. विंटर ऑलिम्पिक गेम्स तशाच प्रकारे समर ऑलिम्पिक गेम्स असतात. याच्यामध्ये ठराविक प्रश्न विचारले जातात. जसं की 2018 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 10 आणि 10 20 आणि 3 23 23वी या ठिकाणी एडिशन होती, जे की पोंगचांग या ठिकाणी झाली होती दक्षिण कोरियामध्ये. 2022ची या ठिकाणी 24वी आवृत्ती होती, ती आयोजित करण्यात आली होती बीजिंगमध्ये. 2026ची या ठिकाणी 25वी एडिशन आहे, जी की मिलन कोर्टिना या ठिकाणी म्हणजेच इटलीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 2030ची या ठिकाणी 26वी आवृत्ती फ्रान्समध्ये होणार आहे आणि 2034ची 27वी आवृत्ती साल्ट लेक सिटी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत हिवाळी ऑलिम्पिक खेळ. ठीक आहे. अशाच प्रकारे उन्हाळी ऑलिम्पिक खेळ असतात, समर ऑलिम्पिक गेम्स असतात. 2020 मध्ये जी काही आवृत्ती होती ती जवळपास या ठिकाणी 32व्या क्रमांकाची आवृत्ती होती, ती आयोजित करण्यात आली टोकियोमध्ये. 2024ची या ठिकाणी 33वी आवृत्ती होती, जी की पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आली होती. 2028 मध्ये 34वी होणार आहे लॉस एंजलस म्हणजेच अमेरिका या ठिकाणी. आणि 2032 मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कितीव्या आवृत्ती असणार आहे, तर या ठिकाणी 35वी आवृत्ती असणार आहे ब्रिस्बने या ठिकाणी म्हणजेच ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. लक्षात या गोष्टी ठेवायच्या आहेत. कन्फ्युजन काय होतं पहा. लेटेस्ट कोणती आहे हिवाळी ऑलिम्पिक खेळ, तर 2030ची. कितवी आवृत्ती आहे, तर या ठिकाणी 25वी. कोठे होणार आहे, तर फ्रान्समध्ये. आणि लेटेस्ट उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कधीचे आहेत, तर 2028 मध्ये होणार आहेत. ती आवृत्ती कितवी आहे, तर 34वी. कोठे होणार आहे, तर अमेरिकेमध्ये. या गोष्टी ठेवायच्या आहेत लक्षामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 विचारला जाणार. देशाचे 53वे नवीन सरन्यायाधीश कोण असणार आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या. 23 नोव्हेंबर सरन्यायाधीश BR गवई या ठिकाणी निवृत्त होणार आहेत आणि 24 नोव्हेंबरला या ठिकाणी नवीन न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा शपथ घेतील देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून. ठीक आहे. आणि ते या ठिकाणी 24 नोव्हेंबर 2000 कधीपासून, तर या ठिकाणी 25 पासून ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावरती राहणार आहेत. आणि सध्या ते सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश म्हणून कामकाज पाहत आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 52व्या क्रमांकाचे आहेत BR गवई आणि 53व्या क्रमांकाचे होणार आहेत या ठिकाणी सूर्यकांत शर्मा. प्रश्न आहे अपॉइंटमेंट्स बद्दल, नियुक्त्याबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून R वेंकटरमणी, टाटा मोटर्सचे MD आणि CEO म्हणून शैलेश चंद्र, भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे 13वे संचालक कनद दास, BCCIचे नवीन अध्यक्ष मिथुन मनहास, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स महासंचालक बनलेत वीरेंद्र वत्स, आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स, भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी, ॲसोचॅमचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा आणि IUCN प्रजाती जगण्याची आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष बनलेत विवेक मेनन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने कोणत्या शेजारील देशातील त्यांच्या तांत्रिक मिशनला पूर्ण दूतावासाचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताने अफगाणिस्तान देशातील त्यांच्या तांत्रिक मिशनला पूर्ण दूतावासाचा दर्जा दिलेला आहे. हा जो काही दर्जा देण्यात आला त्याच्या मागचा उद्देश काय असणार आहे, तर लिहून घ्या. अफगाणिस्तानशी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, विकास, मानवतावादी मदत आणि क्षमता निर्मिती उपक्रमांना पाठिंबा देणे, या 2-3 उद्देशाने या ठिकाणी हा जो काही त्यांच्या तांत्रिक मिशनला पूर्ण दूतावासाचा दर्जा देण्यात आला आहे त्याचा हा या ठिकाणचा उद्देश आहे. कोणत्या देशातील, तर अफगाणिस्तान देशातील. पुढचा प्रश्न, भारताची डिजिटल ओळख म्हणून करण्यासाठी अजून मजबूत करण्यासाठी UIDAI कोणती योजना नुकतीच सुरू केलेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सीता. SITAA. तुम्ही म्हणताल की सर हे जे काय SITAA आहे सीता याचा फुल फॉर्म काय आहे, तर लिहून घ्या. स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार. बरोबर, सीता SITAA. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, तर लिहून घ्या.
भारताची डिजिटल ओळख, परिसंस्था मजबूत करणे आणि आधार सुरक्षा वाढवणे. आणि ही जी काही योजना आहे ती कोणी सुरू केली आहे? UIDAI ने. आणि UIDAI चा फुल फॉर्म काय? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि ज्याचे वर्तमानमधील CEO आहेत भुवनेश कुमार. या सर्व गोष्टी तुम्हाला साईडला लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2025चे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा एशियन युथ गेम्स 2025 कोठे आयोजित करण्यात येत आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बहरीन. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एशियन युथ गेम्स आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025च्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत किंवा येणार आहेत. प्रश्न आहे आयोजित करण्यात येणाऱ्या खेळाबद्दल, म्हणजेच क्रीडा संदर्भात प्रश्न आहेत. मग झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. इराणी चषक 2025चं विजेतेपद विदर्भाने जिंकलं. 2025 मधील MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीला. सुलतान ऑफ जोहर कप 2025चं विजेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकलं. अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकलं. महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025 वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. बॅलन डी ऑर पुरस्कार जो काय आहे पुरुषांचा तो उस्माने डेम्बले यांनी जिंकला. तर महिलांचा एताना बोनमाटी यांनी जिंकला. 2025चा पुरुष आशिया कप भारताने जिंकला. सॅफ अंडर-17 चॅम्पियनशिप भारताने जिंकली. तर 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शिल्ड हा या ठिकाणी मोहन बागान सुपर जायंटने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या देशाने अलीकडेच 30 दिवसांसाठी इमर्जन्सी डिक्लेअर केलेला आहे, आणीबाणी जाहीर केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेरू. काय? पेरू. पेरू या देशाने 30 दिवसासाठी इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. काय काय कारण आहेत ते लिहून घ्या. वाढत्या गुन्हेगारीला आणि हिंसाचाराला आळा घालण्यासाठी राजधानी लिमा आणि शेजारच्या कॅलाओमध्ये 30 दिवसाची आणीबाणी जाहीर केली आहे. हा निर्णय वाढत्या गुन्हेगारी, खंडणी आणि हल्ल्यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे. पर्टिक्युलरली कारण आहे वाढती गुन्हेगारी, हिंसाचार जसे की खून आणि खंडणी. आणि वर्तमानमध्ये पेरूचे अंतरिम अध्यक्ष आहेत जोसे जेरी असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, 2025च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 155वा क्रमांक आहे. काय नाव आहे? माफ करा, काय क्रमांक आहे? 155वा. कशाच्या बाबतीमध्ये? जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकमध्ये. याच रँकिंगमध्ये 1 नंबरला आहे स्वित्झर्लंड, 2 नंबरला आहे डेन्मार्क, 3 नंबरला आहे नॉर्वे, 4 नंबरला आहे सिंगापूर आणि 5 नंबरला आहे स्वीडन. आणि आपला भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे? 155व्या क्रमांकावरती. जाता जाता प्रश्न शेवटचा आहे, लास्टचा आहे, तरी सुद्धा काय करूया, वेगवेगळे निर्देशांक जे काही सादर झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा चर्चा करूया. हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये 85, जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये 41, जागतिक शांतता निर्देशांकमध्ये 115, मानव विकास निर्देशांकमध्ये 130, वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63, जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38, ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये 38, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 128, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा, ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये 45 आणि जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकमध्ये 155वा. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोग इंडियन इलेक्शन कमिशन, बरोबर. तर या आयोगाच्या CEO परिषदेचे अध्यक्षपद कोणी नुकतेच भूषवलेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ज्ञानेश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाच्या CEO परिषदेचे अध्यक्षपद ज्ञानेश कुमार यांनी या ठिकाणी नुकतंच भूषवलेलं आहे. ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोग, याच्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, एक्झामला 100% विचारले जाणार. जसं की हे तयार झालं 25 जानेवारी 1950ला, त्याच्यामुळे दरवर्षी आपण नॅशनल वोटर डे, राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो 25 जानेवारीला. मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी. वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार 26व्या क्रमांकाचे. 2 निवडणूक आयुक्त आहेत सुखबीर संधू आणि विवेक जोशी. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त झाले होते सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त आहेत VS रमादेवी. या सगळ्या गोष्टी कशाबद्दल आहेत? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि कोणत्या कलमामध्ये याचं वर्णन करण्यात आलं आहे? तर कलम 324च्या अंतर्गत, कलमाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाबद्दल सांगण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग असं त्यांचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, निंगोल चाकोबा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? एन फॉर निंगोल, न फॉर निंगोल. उत्तर काय? न फॉर नागालँड. निंगोल, न ग नागालँड असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिले दोन शब्द न ग निंगोल, न ग नागालँड. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. दरवर्षी मणिपूरचा मत्स्य व्यवसाय विभाग निंगोल चाकोबा महोत्सवापूर्वी वार्षिक मत्स्य मेळा आणि मत्स्य पीक स्पर्धा आयोजित करतो. निंगोल म्हणजे विवाहित स्त्री आणि चाकोबा म्हणजे मेजवानीचे आमंत्रण. विवाहित महिलांना त्यांच्या पालकांच्या घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले जातं. अशा प्रकारचा हा फेस्टिवल आहे, उत्सव आहे, जो की नागालँड राज्याच्या अंतर्गत साजरा केला जात असतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, साने ताकाची खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत? इस्रायल, जर्मनी, जपान की नेपाळ? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.